भूगोलाच्या ह्या पहिल्या व्याख्यानामध्ये आपण पृथ्वीबद्दल एक थोडक्यात माहिती ही बघणार आहोत. सगळ्यात प्रथम आपल्याला ह्याच्या आधी जी व्याख्यानं घेतलेली आहेत खगोलशास्त्राची ती बघायची आहे आणि त्यानंतर हे व्याख्यान बघायला सुरुवात करायची. जरी हा भूगोल असला तरी याचा संबंध खगोलशास्त्राशी मोठ्या प्रमाणात येतो. तर ती दोन व्याख्यानं जी आहेत खगोलशास्त्र भाग 1 आणि खगोलशास्त्र भाग 2 ही आधी बघा आणि त्याच्यानंतर हे व्याख्यान बघायला सुरुवात करा. काही भाग त्या व्याख्यानातला मी इथं संक्षिप्त स्वरूपात समोर आणतोय. पृथ्वी ही सूर्याभोवती लंबवर्तुळाकार कक्षेमध्ये फिरत असते. कधी कधी फिरताना ती सूर्याच्या अत्यंत जवळ जाते आणि कधी कधी सूर्यापासून अत्यंत लांब असते. ही जी सगळ्यात जवळ जाणारी जागा आहे त्या जागेला पेरिहेलियन पोझिशन असं इंग्लिशमध्ये म्हणतात आणि सूर्यापासून लांब जाणारी जी जागा आहे तिला अपहेलियन पोझिशन असं इंग्लिशमध्ये म्हणतात. पेरिहेलियन पोझिशन म्हणजे सूर्याच्या जवळ जाणारी जी स्थिती आहे ही साधारणतः जानेवारी महिन्यामध्ये येते आणि सूर्यापासून लांब जायची जी दिनांक आहे ती जुलै महिन्यात येते. आणि मग याच्यातच थोडासा डाऊट येतो की पृथ्वी सूर्याजवळ गेल्यानंतर खरं तर कडक उन्हाळा पाहिजे जो जानेवारी महिन्यात हिवाळा असतो आणि जून महिन्यामध्ये किंवा जुलै महिन्यामध्ये हा कडक उन्हाळा असताना आपण म्हणतो की पृथ्वी सूर्यापासून लांब आहे. तर लक्षात ठेवा हे उन्हाळा आणि हिवाळा ऋतू हे पृथ्वीवरती सगळीकडे एकाच वेळेला नसतात. उत्तर गोलार्धामध्ये उन्हाळा असतो तेव्हा दक्षिण गोलार्धात हिवाळा असतो आणि उत्तर गोलार्धात जेव्हा हिवाळा असतो तेव्हा दक्षिण गोलार्धात उन्हाळा असतो. हे असं का होतं? पृथ्वी सूर्याजवळ असताना सुद्धा पृथ्वीचं तापमान किंवा उत्तर गोलार्धामध्ये हिवाळा असतो आणि पृथ्वी सूर्यापासून लांब असताना उत्तर गोलार्धात उन्हाळा असतो. असं का होतं? ह्यासाठी आपल्याला काही पृथ्वीच्या बद्दल अधिक माहिती घेणं हे अपेक्षित आहे. या ठिकाणी सगळ्यात पहिली गोष्ट लक्षात ठेवा की पृथ्वी सूर्याभोवती फिरते ही एका प्रतलामध्ये, प्रतल म्हणजे अशी सपाट जागा लक्षात ठेवा. तर हा सूर्य आहे आणि ह्याच्या भोवती पृथ्वी फिरणार आहे तर ती ह्या प्रतलामध्ये फिरणार आहे. आपण असं गृहीत धरूया की हे प्रतल आहे पृथ्वीचं फिरायचं. तर ह्या प्रतलाशी पृथ्वी स्वतःभोवती फिरायचा जो कोन आहे तो थोडासा तिरका आहे. म्हणजे जर मी ही आकृती दाखवतोय कल्पना करा हे वर्तुळ आहे, ही पृथ्वी. ह्या बाजूला हा सूर्य आहे. पृथ्वी ही गोलाकार आहे आणि ती गोलाकार असल्यामुळं जेव्हा सूर्य ह्या बाजूला आहे तेव्हा ह्या बाजूला अंधार आहे. म्हणजे हिला मी म्हणणार आहे पृथ्वीची डे नाईट लाईन, दिवस रात्र दाखवणारी रेषा. हे पृथ्वीचं प्रतल आहे. ह्या प्रतलात पृथ्वी सूर्याभोवती फिरते तर त्याच्याशी लंबरूप आहे. इथे दिवस आहे, इथे रात्र आहे. रात्र का होते? सोपं कारण आपण सांगतो त्याप्रमाणे रात्र होण्याची कारण आहेत. पृथ्वी गोल आहे, पृथ्वी स्वतःच्या अक्षाभोवती फिरते. याला परिवलन असं म्हणतात, इंग्लिशमध्ये रोटेशन. पृथ्वी ही अपारदर्शक आहे त्यामुळे जी बाजू सूर्याच्या बाजूला येते पृथ्वीची तिथं दिवस असतो, जी बाजू उलट्या बाजूला आहे सूर्याच्या तिथं रात्र असते. हे जरी सरळ सरळ कारण असलं तरी सुद्धा काही शास्त्रज्ञांनी असे प्रश्न विचारलेले आहेत की अजूनही ह्या प्रश्नाची उत्तरं देणं शक्य झालेलं नाही आहे. पण आपण आता त्याच्यावर न फोकस करता फक्त लक्षात ठेवूया. मी नंतरच्या व्याख्यानामध्ये ही गोष्ट सांगणार आहे
पण आत्ताच्या व्याख्यानामध्ये आपण लक्षात ठेवूया की आत्ता जी कारणं सांगितली तीच आहेत की पृथ्वी स्वतःच्या अक्षाभोवती फिरते, पृथ्वी अपारदर्शक आहे, त्यामुळे जी बाजू सूर्याच्या बाजूला असते तिथे दिवस आहे आणि विरुद्ध बाजूला असते तिथं रात्र. आता मगाशी म्हटलं पृथ्वी स्वतःच्या अक्षाभोवती फिरते, पण ती अशी फिरत नाही, ही थोडी तिरकी. म्हणजे मला ह्या अक्षाला एक रेषा अशी तिरकी काढावी लागेल. ती प्रत्यक्षात इतकी तिरकी नाही, ही फक्त मी आकृतीमध्ये निश्चित समजावं म्हणून थोडीशी जास्ती तिरकी काढली आहे. अधिक माहितीसाठी हा कोन जो आहे, हा कोन हा 23.5 अंशाचा कोन आहे. लक्षात येते की हा जो कोन आहे हा दिवस रात्र रेषेशी होणारा कोन आहे, हा 23.5 अंशाचा कोन आहे. आता ह्या प्रमाणात जर मी इथं लंबरूप रेषा काढली, कशाशी लंबरूप काढली तर ह्या कललेल्या रेषेशी, तर तिला मी 0 अंश नाव देणार आणि ह्याला 90 अंश नाव देणार. ही जी रेषा आहे ही दिवस रात्र रेषा आहे आणि ही जी रेषा आहे ही पृथ्वीचा परिवलनाचा अक्ष. ह्या काल्पनिक अक्षाभोवती पृथ्वी स्वतःभोवती फिरते. म्हणजे हे जे रोटेशन आहे हे मला असं या पद्धतीमध्ये दाखवता येईल. हा जर बाण मी वाढवत नेला तर हा बाण उत्तर दिशेला असणाऱ्या तुमच्या परिचयाच्या एका ताऱ्याला जाऊन मिळेल. त्याचं नाव आहे त्याचं नाव आहे ध्रुव तारा. आपण जर उत्तर ध्रुवावर उभं राहिलो तर ध्रुव तारा हा आपल्या डोक्यावर असतो. मी परत एकदा सांगतोय, आपण जर उत्तर ध्रुवावर अचूक उभं राहिलो तर हा जो ध्रुव तारा आहे हा आपल्या डोक्यावर आहे. जर तुम्ही विषुववृत्तावर उभा राहिलात तर इकडे डोक्यावरती ही जागा येते, इकडे ध्रुव तारा नाहीये, ध्रुव तारा तिकडे आहे. त्यामुळे आपल्याला कुठं बघावं लागेल, या बाजूला. म्हणजे मला ध्रुव तारा दिसल्यास विषुववृत्तावरून तो क्षितिजावर दिसेल. ह्या ध्रुव ताऱ्यावर म्हणजे आता लक्षात आलं की जर मी उत्तर ध्रुवावर उभा आहे इथे तर मी माझ्या डोक्यावर बघितल्यावर ध्रुव तारा दिसणार. मी जर विषुववृत्तावर उभा आहे तर मला क्षितिजाकडे बघितल्यानंतर ध्रुव तारा दिसणार. आणि मग क्षितिज म्हणजे माझे डोळे क्षितिज समांतर आहेत असं धरा. काय अर्थ होतो? 0 अंश. म्हणून विषुववृत्ताला 0 अंश म्हणतात. तुम्ही उत्तर ध्रुवावर जाऊन उभं राहिलं आणि वर बघितलं तर 90 अंश झाले. म्हणून उत्तर ध्रुवाचे बिंदू दिलेले आहेत आपण 90 अंश. पृथ्वीचा अक्ष मुळात या दिवस रात्र रेषेशी कललेला आहे, तो 23.5 अंश आहे. आणि मग इथं मला एक रेषा इथून घ्यावी लागेल जी 23.5 अंश एवढ्यावरती मार्क केली असेल. ही आहे 23.5 अंश उत्तर रेखावृत्त. हिचं नाव आहे ट्रॉपिक ऑफ कॅन्सर, कर्कवृत्त असं याला नाव आहे. तसंच दक्षिणेकडे आलात तर दक्षिणेकडे 23.5 अंश रेखावृत्त दिलेलं आहे, त्याला नाव आहे मकरवृत्त और ट्रॉपिक ऑफ कॅन्सर. तर हे आहे ट्रॉपिक ऑफ कॅप्रिकॉन, हे आहे ट्रॉपिक ऑफ कॅन्सर, हे आहे ट्रॉपिक ऑफ कॅप्रिकॉन. कर्कवृत्त आणि मकरवृत्त. आता मी हे 23.5 अंश काढून टाकतो, थोडासा प्रॉब्लेम होईल आपल्याला त्याच्यात. आता जर नीट बघितलं तिथं तर हे वृत्त मला महत्वाचं वाटतं. त्याचं कारण का, तर पृथ्वी स्वतःभोवती अशी फिरते. जर कुणी इथं असला ह्या प्रदेशात तर ते पृथ्वीचं एक रोटेशन म्हणजे एक परिवलन झालं तरी सुद्धा ती व्यक्ती ही एका परिवलनानंतर सुद्धा अंधारातच असेल. तर ही बाजू अंधारी आहे आणि ही बाजू दिवसाची आहे. तर त्यामुळं इकडं जर एक परिवलन झालं तरी सुद्धा ही व्यक्ती अंधारातच असेल. इथे 10 परिवलनं झाली तरी सुद्धा ही बाजू कधीच सूर्यासमोर येणार नाहीये, ही बाजू कायम इथला इथंच फिरत असेल. पण ही व्यक्ती जर ह्या रेषेच्या पलीकडे आली, समजा इथं उभं राहिला व्यक्ती, तर तिचं फिरणं ह्या निळ्या रंगावरून असणार आहे. आणि मग अशा वेळेला तिला एवढासा भाग दिवसाचा मिळेल आणि एवढा मोठा भाग रात्रीचा मिळेल. म्हणजे या ठिकाणी लक्षात येतं की ही रेषा ओलांडल्यानंतर दिवस आणि रात्र ही कल्पना चालू होते. अन्यथा ह्या बाजूला संपूर्णपणे अंधार आहे. म्हणून ह्या रेषेला नाव त्यांनी दिलेलं आहे
हे आहे 66.5 अंश उत्तरेकडचं रेखावृत्त. याचं नाव आहे आर्क्टिक वृत्त. नाव लक्षात ठेवणार आहे आर्क्टिक वृत्त. तर हे आहे आर्क्टिक वृत्त. आता अपोजिट टू आर्क्टिक त्याला म्हणतात अँटार्क्टिक. या ठिकाणी अँटार्क्टिक नावाचं वृत्त म्हणजे विरुद्ध बाजूला आपल्याला बघायला मिळतं. आता जर व्यक्ती इथं उभी आहे समजा, मला म्हणतो का खाली डोकं वर पाय करून व्यक्ती उभी आहे, लक्षात ठेवा पाय जमिनीकडे आहेत, डोक्यावरती आकाशच आहे. तर त्यामुळे इकडं जर व्यक्ती असेल तर ही अशी अशी फिरणार आहे आणि अशा फिरल्यानंतर सुद्धा तुमच्या लक्षात येईल की त्याचं आयुष्य कायम दिवसातच आहे, अंधारामध्ये त्याचं आयुष्य झालंच नाही. पण जर व्यक्ती ह्या रेषेच्या पुढं असेल, आता उदाहरणार्थ इथे या रेषेवर, तर एवढा भाग त्याचा दिवसात जातो आणि एवढा भाग रात्रीत जातो. म्हणजे याच्या आयुष्यात थोडीशी तरी रात्र येईल. पण जर व्यक्ती ह्या रेषेच्या पलीकडे असेल तर कसंही फिरलं तरी रात्रीत जात नाही. आणि मग अशा वेळेला ही रेषा महत्वाची आहे. हिला 66.5 अंश दक्षिण म्हणजे अँटार्क्टिक सर्कल असं नाव. म्हणजे या ठिकाणी आपल्या लक्षात येईल की पृथ्वीवरती ह्या काही रेषा ह्या महत्वाच्या मानाव्या लागतात. त्यातलं पहिलं विषुववृत्त हे सगळ्यात मोठ्या आकाराचं वर्तुळ पृथ्वीवरचं आहे. विषुववृत्तानंतर याला म्हणतात कर्कवृत्त 23.5 अंश उत्तर, याला म्हणतात मकरवृत्त 23.5 अंश दक्षिण, इंग्लिशमध्ये ट्रॉपिक ऑफ कॅन्सर, ट्रॉपिक ऑफ कॅप्रिकॉन. या ठिकाणी आर्क्टिक वृत्त 66.5 अंश उत्तर, इथे अंटार्क्टिक म्हणजे 66.5 अंश दक्षिण. तर अशा रीतीने ह्या रेषा ह्या महत्वाच्या आहेत. आता प्रश्न पडतो की मी याचं महत्व सांगितलं तसं याचं का नाही. तुम्ही जर नीट बघितलं तर लक्षात येईल की आत्ताच्या ह्या स्थितीमध्ये उत्तर ध्रुव ट्रॉपिक ऑफ कॅन्सर म्हणजे कर्कवृत्तावर दिवसाचा कालावधी खूप छोटा आहे आणि रात्रीचा कालावधी मोठा आहे. तुम्ही जर मकर वृत्तावर बघितलं म्हणजे ट्रॉपिक ऑफ कॅप्रिकॉनला, तर दिवसाचा कालावधी मोठा आहे आणि रात्रीचा कालावधी छोटा आहे. तुम्ही जर इक्वेटर म्हणजे विषुववृत्ताला बघितलं तर जेवढा दिवसाचा कालावधी आहे तेवढाच रात्रीचा कालावधी. आता याच्यावरून एवढं लक्षात येतं की विषुववृत्त हे कायम दिवस आणि रात्र समान असणार आहे. इंग्लिशमध्ये ह्याला इक्वेटर असं म्हणतात. इथे दिवसाचा कालावधी आणि रात्रीचा कालावधी हा सेम टू सेम अगदीच सारखा आहे. परंतु वर असं नाही आहे. इथे दिवसाचा कालावधी कमी आहे, रात्रीचा कालावधी मोठा आहे. इथे रात्रीचा कालावधी मोठा आहे, दिवसाचा कालावधी कमी, दिवसाचा कालावधी मोठा आहे, रात्रीचा कालावधी कमी. आता एखाद्या ठिकाणी उन्हाळा का असू शकतो? अनेक कारण आहेत, त्यातली काही कारणं सांगतो. पहिलं कारण सूर्यकिरण लंबरूप पडणं हे उन्हाळा असण्याचं कारण आहे. जर लंबरूप नसतील तर लंबरूपाच्या जवळ जाणं हेही उन्हाळा असण्याचं लक्षण आहे. दिवसाचा कालावधी मोठा होणं आणि रात्रीचा कालावधी कमी असणं हेही उन्हाळ्याचं लक्षण आहे. आणि त्यामुळे तुम्हाला लक्षात येईल की आता हे जे ट्रॉपिक ऑफ कॅप्रिकॉन म्हणजे मकरवृत्त आहे याच्यावरती दिवसाचा कालावधी मोठा आहे आणि रात्रीचा कालावधी कमी, म्हणजे इथे उन्हाळा आहे. सूर्यावरून येणारी प्रकाश किरण इथे जर बघितली तर पृथ्वीच्या पृष्ठभागाशी जवळजवळ 90 अंशाचा कोन करतात. अगदी अचूक 90 नाही, पण जवळजवळ 90 अंशाचा कोन होतो. आणि मग अशा वेळेला इथे उन्हाळा आहे. जेव्हा तुम्ही ट्रॉपिक ऑफ कॅन्सर म्हणजे कर्कवृत्ताकडे बघाल तर हा कोन हा लघु कोन आहे. नेहमी लक्षात ठेवायचं, लंबरूप सूर्यकिरणांमध्ये उष्णता जास्ती असते, तिरक्या सूर्यकिरणांमध्ये उष्णता कमी असते. दिवसाचा कालावधी कमी आहे, रात्रीचा कालावधी जास्ती आहे. आणि यामुळं आता उत्तर गोलार्धामध्ये हिवाळा चालू. ही जी स्थिती मी सूर्यमालेतली काढलेली आहे ही स्थिती आहे 23 डिसेंबरची. ही आकृती ही 23 डिसेंबर या दिवसाची आकृती आपण गृहीत धरू, ज्या दिवशी सूर्यकिरण ही मकर वृत्तावरती लंबरूप आहेत, परंतु कर्कवृत्तावरती ती लंबरूप नाही. त्याचबरोबर दिवसाचा कालावधी कर्कवृत्तावर कमी आहे, मकर वृत्तावर दिवसाचा कालावधी जास्ती आहे. आणि त्यामुळं आत्ताच्या घडीला उत्तर गोलार्धामध्ये हिवाळा चालू आहे, दक्षिण गोलार्धात उन्हाळा चालू आहे. आर्क्टिक वृत्ताच्या वरती म्हणजे
उत्तर ध्रुवाजवळचा जो सगळा भाग आहे इथे सूर्य उगवतच नाहीये, इथे अंधार ग्रुप आहे, पूर्णपणे ते रात्रीमध्ये आहे. जेव्हा अंटार्क्टिक वृत्ताच्या खालती म्हणजे 66.5 दक्षिणेला गेला तर तिथं सूर्यच मावळत नाहीये. ब्रिटिश साम्राज्यासारखी स्थिती आहे की पूर्ण तिथं कुठेही त्यांचा सूर्य मावळतच नाहीये. आणि दिवस संपला तरी सुद्धा म्हणजे आपल्या दृष्टीने एक परिवलन झालं तरी सुद्धा इथं अंधार पडलाच नाही. अर्थात इथून दिसणारा सूर्य हा नेहमी क्षितिजावर किंवा क्षितिजापासून थोडासाच उंच आलेला दिसतो. सूर्य डोक्यावर यायचं भाग्य हे फक्त कर्कवृत्त ते मकरवृत्त एवढ्या ठिकाणीच येतं. बाकी ठिकाणी सूर्य डोक्यावर येणं ही कल्पना नाहीये. सूर्य जास्तीत जास्त उंच आकाशात दिसणं, कारण सूर्य डोक्यावर यायला आता इथे दाखवतो, लक्षात येईल, हा माणूस इथं असा उभा आहे असं गृहीत धरा. पृथ्वीवरती त्याचे पाय आहेत, आकाश इकडच्याच बाजूला आहे, इथे याच्या डोक्यावर सूर्य आला. पण आता तुम्ही कल्पना करा एक माणूस इथं उभा आहे तर ह्याच्या डोक्यावर म्हणजे सूर्य तिकडं पाहिजे, प्रत्यक्षात त्याला सूर्य तिरका दिसतो. लक्षात आलं? याला म्हणतात त्रिमितीय कल्पना थोड्या थोड्या वाढवायच्या. इथं जो माणूस उभा आहे अगदी गृहीत धरा, इथं त्याच्या डोक्यावर पण तिरक्या बाजूला सूर्य, त्याला असा मोठाच्या मोठा असा डोक्यावर सूर्य दिसत नाही. तो इकडं बघितलं तर सूर्य त्याला तिरकाच दिसतोय. आणि त्यामुळं आपल्या लक्षात येईल की कर्कवृत्त ते मकरवृत्त ह्या जागेचं वैशिष्ट्य असं आहे की इथं कधी ना कधीतरी सूर्य डोक्यावर येतो. मकरवृत्तावर एकदाच सूर्य डोक्यावर येतो, कर्कवृत्तावर एकदाच सूर्य डोक्यावर येतो. परंतु कर्कवृत्त ते मकरवृत्त याच्या मधली जी जागा आहे इथे मात्र नित्य नेमाने सूर्य डोक्यावर येत असतो. आता दुसरी स्थिती घ्या, मी सूर्य या बाजूला काढतो. एक काम करूया, आपण दुसऱ्या रंगाचा वापर करू इथे म्हणजे कल्पना जास्ती स्पष्ट होईल. हा मी सूर्य या बाजूला काढतो. ही स्थिती ही सांगून ठेवतोय, ही स्थिती 21 जून या दिवशीची आहे. मी परत एकदा सांगतोय की आता जी स्थिती काढतो ती 21 जूनची. आता प्रश्न हा येतो की मगाशी चित्रात मी सूर्य इथं काढला, आता मी चित्रात सूर्य इथं का काढतो? याचं कारण आहे मला पृथ्वीची आकृती काढायला कठीण जाते, ती बदलायची नाहीये. प्रत्यक्षात सूर्य फिरत नाहीये, पृथ्वी फिरते. कल्पना समजून घ्या, हा सूर्य आहे, पृथ्वी तिच्या सूर्याभोवती फिरते. आता ही जी सिच्युएशन आपण बघितली होती त्या सिच्युएशनमध्ये हा सूर्य तर पृथ्वी इथे आहे. मी पृथ्वी अशी दाखवतो, तिरकी दाखवतो, लक्षात येईल या पद्धतीने. ठीक आहे, हा सूर्य आहे, ही पृथ्वी आहे. आता पृथ्वी सूर्याभोवती फिरत 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 इकडं आलेली आहे. ओके, आता इथं जेव्हा पृथ्वी आली आहे त्यावेळेला सूर्य ह्या बाजूला गेलेला आहे साहजिकच, आणि म्हणून ही आकृती मी अशी काढली आहे. ही स्थिती आहे 21 जूनची. आता इथं तुम्ही कल्पना करा की ते जे ब्रिटिशांचं राज्य मगाशी इथं होतं म्हटलं ते आता इथं आलेलं. इथली व्यक्ती पूर्णपणे दिवसातच आहे. सूर्य या बाजूला आहे, दिवस रात्र रेषा आता बदललेली आहे. इकडची बाजू दिवसाची आहे, इकडची बाजू रात्रीची आहे. त्यामुळे इकडं ही व्यक्ती पूर्णपणे दिवसात असेल, इकडची व्यक्ती मात्र पूर्णपणे अंधारात असेल. ह्याच्या पुढे इथं आला तर लक्षात येईल की इथली व्यक्ती जेव्हा उभी आहे त्याला तिच्या डोक्यावर सूर्य आहे. म्हणजे सूर्यकिरण इथं कर्कवृत्तावर लंबरूप आहे. दिवसाचा कालावधी इथं मोठा आहे आणि रात्रीचा कालावधी छोटा झालेला आहे. ह्या उलट इथे जे कर्कवृत्तावर व्यक्ती उभी असेल तर कर्कवृत्तावरच्या व्यक्तीच्या सूर्य डोक्यावर नाही, त्याला सूर्य तिरका दिसणार आहे. आलं लक्षात? सूर्यकिरण ही ह्या ठिकाणी तिरकी पडलेली आहे, परंतु ह्या ठिकाणी सूर्यकिरण ही लंबरूपाच्या जवळ गेलेली आहे. जेव्हा इथे रात्रीचा कालावधी छोटा आहे आणि दिवसाचा कालावधी छोटा आहे आणि रात्रीचा कालावधी मोठा आहे, म्हणून कर्कवृत्तावरती आता उन्हाळा चालू आहे आणि मकर वृत्तावरती आता हिवाळा चालू आहे. सूर्यकिरण तिरकी असणं, दिवसाचा कालावधी कमी असणं म्हणजे हिवाळा. सूर्यकिरण लंबरूप असणं, दिवसाचा कालावधी मोठा असणं म्हणजे उन्हाळा. म्हणजे साधारणतः 6 महिन्यांमध्ये हा मोठा बदल झालेला आहे की पृथ्वी दुसऱ्या बाजूला आल्यामुळं या ठिकाणी सूर्यकिरण तिरपी पडत होती, तिथं लंबरूप पडायला लागली, आणि जिथं लंबरूप पडत होती तिथं तिरपी पडायला लागली, आणि त्यामुळं आपल्याला दिसेल की उन्हाळा आणि हिवाळा येतो. म्हणजे दक्षिण गोलार्धातला जो उन्हाळा आहे तो कडक असायला पाहिजे आणि उत्तर गोलार्धातला उन्हाळा हा कमी कडक असायला पाहिजे. याचं कारण असं आहे
की पृथ्वी सूर्याच्या जवळ जाते ती जानेवारी महिन्यात, म्हणजे उत्तर गोलार्धात तेव्हा हिवाळा चालू असतो, दक्षिण गोलार्धात उन्हाळा. म्हणजे आधीच ह्या सिच्युएशनमुळे उन्हाळा आणि त्याच्यामध्ये पृथ्वी सूर्याजवळ गेली तेव्हा आणखी उन्हाळा अपेक्षित आहे, परंतु तसं होत नाही. याचं कारण असं आहे की तुम्ही जर पृथ्वीचे गोल किंवा नकाशा नीट बघितला, आजकाल गुगल अर्थ नावाचं सॉफ्टवेअर आहे किंवा गुगल मॅप्स आहे, त्याच्यावरून आपण हे नीट बघू शकतो. तर त्याच्यात तुमच्या लक्षात येईल की दक्षिण गोलार्धामध्ये जमिनीचं आकारमान कमी आहे आणि पाणी जास्ती प्रमाणात आहे. उत्तर गोलार्धात एक्झॅक्ट उलटी स्थिती आहे, पाण्याचं प्रमाण कमी आहे आणि जमिनीचं प्रमाण जास्ती आहे. आणि त्यामुळं जो दक्षिण गोलार्धात उन्हाळा कडक असायला हवा होता जास्ती उत्तर गोलार्धापेक्षा, तो थोडासा बॅलन्स होतो, कारण पाणी हे ती उष्णता, अतिरिक्त जी उष्णता असते ती खेचून घेतं. आणि त्यामुळं आपल्याकडं उन्हाळा आणि हिवाळा ह्याचा पृथ्वीच्या सूर्यसापेक्ष स्थितीवर विशेष असा फरक पडत नाही. मी फरक पडत नाही म्हटलं नाही, विशेष असा फरक पडत नाही, परंतु पृथ्वीच्या कललेल्या अक्षाचा मात्र मोठ्या प्रमाणात फरक पडतो. आज हे जे आपण पहिलं व्याख्यान भूगोलाचं घेतलेलं आहे त्याच्यामध्ये अतिशय बेसिक म्हणजे पायाभूत असा भाग घेतलेला आहे, परंतु हे व्याख्यान 2दा ते 3दा बघून ह्या कल्पनांनी ट्रिव्हिटी ज्या कल्पना आहेत ह्या समजून घ्या आणि त्यानंतर पुढचं व्याख्यान बघा, म्हणजे त्याचा उपयोग आपल्याला जास्ती होईल. धन्यवाद.